Hello student, today we are starting the practice set 2.1. Let us see the question number 1 of practice set 2.1. See, this is the figure given. In figure, line RP is parallel to MS. See here RP, this is the RP line, this is MS. These two lines are parallel, they had given that two lines are parallel to each other, and line DK is their transversal. Line DK is the transversal. So, and angle DHP is equal to 85 degree. Find the measures of the following angles. काही angles आहेत त्याची आपल्याला मेजरमेंट कॅल्क्युलेट करायची. मग कोणकोणते आहेत बघा मेजरमेंट. तर फर्स्ट आहे RHD, अँगल RHD काढायचे आपल्याला, अँगल RHD. त्याच्यानंतर कोणते कोणते काढायचे ते आपण लिहून घेऊया. PHG, नंतर आहे HGS आणि चौथा आहे अँगल MGK. ओके, MGK असे आपल्याला चार अँगलचे मेजरमेंट काढायचे. आधी आपण बघूयात हे अँगल्स नेमके कुठे आहेत. बघा आपल्याला दिलेला DHP आहे. ओके, DHP आहे. आता RHD बघा, RHD काय करावं लागेल. DHP एकच दिलेला आहे, बाकी सगळे आपल्याला काढायचे आहेत आणि आपल्याला पॅरलल लाईन्स आणि काय आहे त्यांचे ट्रान्सव्हर्सल ह्यांच्यामध्ये तयार होणारे सगळे अँगल्स आपल्याला माहिती आहेत. कोणकोणते असतात तर इकडे आपण म्हणू शकतो हे लिनियर पेअर अँगल आहे. इकडे हे असे दोन असतात ते अपोजिट, व्हर्टिकली अपोजिट अँगल, किंवा हा आणि हा काय म्हणू शकतो करस्पॉन्डिंग अँगल्स, किंवा झेड तयार झाला तर अल्टरनेट अँगल्स, आणि आतल्यात हे दोन असे आपण बघितले तर ते इंटेरियर अँगल. असे आपल्याला सगळ्यांचं काय आहे प्रॉपर्टीज माहिती आहेत. ओके, माहिती असेल आपल्याला ह्याच्या आधी झालेल्या आहेत. ह्याच्या आधीच्या तासाचं तुम्ही सगळं व्यवस्थित रीड आउट करा, तुम्हाला लक्षात येणार आहे. ओके, आपल्या झालेला कन्सेप्ट आहे. मग आपण आता इथे दिलेला आहे DHP आणि आपल्याला RHD काढायचं आहे. म्हणजेच काय झालं, हे दोन्ही लिनियर पेअरचे इकडचं आपल्याला मिळेल. त्यानंतर काय PHG आहे. PHG कुठे बघा, PHG म्हणजे हा इकडचा आला. म्हणजे आयदर तुम्ही हे दोघं मग लिनियर पेअरने काढा किंवा ह्याच्या व्हर्टिकली अपोजिट आहे. म्हणजे हा जेवढा असणार तोच इकडचा व्हर्टिकली अपोजिटली येईल. HGS काय येणार आहे, HGS पुन्हा हे दोघं काय झाले DHP आणि HGS हे काय झाले करस्पॉन्डिंग अँगल, मग इकडे मिळेल. किंवा इंटेरियर अँगलचं केलं तरी म्हणजे कुठलाही तुम्ही एक वे काढायचा आहे. नंतर MGK हा इकडचा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे इथे पुन्हा काय आले, हा हे दोन आहे ते एक्सटेरियर अल्टरनेट अँगल पण म्हणू शकताय, किंवा इथला जो आपल्याला मिळेल त्याच्या तो व्हर्टिकली अपोजिट अँगल असेल. म्हणजे ह्या कोणत्याही एक प्रॉपर्टी तुम्हाला यूज करून प्रत्येक अँगलची मेजरमेंट काढायचं आहे. मग पहिलं आपण बघूयात काय आहे RHD साठी. फर्स्ट वी हॅव टू राईट अ लाईन RP parallel line MS given and line DK is transversal. Okay, therefore angle DHP is congruent to angle DHP plus angle RHD is equal to 180 degree. Why? Reason लिहे थे linear pair angle, linear pair angles. Okay, linear pair angles. मग DHP किती दिलेला आहे 85, व्हॅल्यू पुटअप करा, प्लस अँगल RHD is equal to 180. Therefore, angle RHD is equal to 180 minus 80. Therefore, करा कॅल्क्युलेशन करायचं आहे. मायनस केल्यावर आपल्याला काय मिळेल, हा 95 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपल्याला पहिला मिळालेला. ओके, सेकंड वन काय आहे PHG. बघा कुठे आहे PHG. मग हा आपल्याला ह्याचा व्हर्टिकली अपोजिट लिहा लगेच. अँगल RHD
congruent angle PHG. Why? Both are काय म्हणायचं आहे, vertically opposite angles. Okay, therefore angle PHG is equal to 95 degree. याला द्या पाहिजे तर इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1. ओके, हे झालं दुसरं. सेकंड याला द्या 2 पाहिजे तर. ओके, त्याला रिझनला नेहमी ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे. आता पुढचं आहे हे 2 झाले. HGS मिळवायचं आहे. H कुठे, HGS हा आहे. मग आपण हे काय घेऊयात, दोघं पण करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजेच काय म्हणायचं आहे, अँगल DHP कॉन्ग्रुएंट अँगल. करस्पॉन्डिंग कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. काय म्हणायचं आहे, करस्पॉन्डिंग angle theorem. Okay, therefore here we are writing angle HGS is equal to 85 degree. Okay, याला दे इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला एक राहिलेला आहे. कोणता राहिला आहे, HGS पण मिळाला. MGK काय आहे, MGK मिळाला. अँगल कोण आहे, आता तो HGSचा काय झाला, अँगल HGS कॉन्ग्रुएंट अँगल हे लिहा किंवा अल्टरनेट एक्सटेरियर अल्टरनेट अँगल लिहिलं तरीही तेच येणार आहे. काय म्हणायचं इथे, वर्टिकली अपोजिट अँगल्स. वर्टिकल आणि अल्टरनेट एक्सटेरियर लिहायचं असेल तर DHP कॉन्ग्रुएंट MGK असं लिहायला लागेल. ओके, आपण आता HGS घेतलं. HGS हा आपला किती दिलेला आहे, देअरफॉर अँगल MGS इज इक्वल टू 85 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे करायचं होतं. सगळ्यांनी व्यवस्थित प्रत्येक स्टेप लिहायची आहे. लक्षात आलं. पण आता बघूया क्वेश्चन नंबर 2. ओके, लेट अस स्टार्ट द क्वेश्चन नंबर 2. सेकंड आपण स्टार्ट करूया. सेकंडमध्ये बघा ही फिगर गिव्हन आपल्याला दिलेली आहे. गिव्हन फिगरमध्ये बघायचं आहे लाईन लाईन P पॅरलल लाईन Q. P आणि Q ह्या पॅरलल दिल्यात. LM पॅरलल दिसत आहेत का, नाही. ओके, ते इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे कुठेतरी आपल्याला आडव्या तिडव्या दिसतात, पॅरलल दिसत नाही आहेत. अँड लाईन L अँड M आर द ट्रान्सव्हर्सल. M आणि L हे ट्रान्सव्हर्सल दिले आहेत. कोणाच्या, PQच्या 2 ट्रान्सव्हर्सल इथे दिल्या आहेत. फक्त आता लाईन PQ ज्या पॅरलल आहेत त्या आपल्याला अशा व्हर्टिकली दिल्या आहेत आणि LM जे ट्रान्सव्हर्सल ते हॉरिझॉन्टली दिलेत. ओके, फक्त आपल्याला बघण्याचा व्ह्यू आपल्याला चेंज करायचा आहे. मेजर्स ऑफ द सम अँगल्स आर शोन इन द फिगर अँड फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल ABCD. सी हिअर अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D ह्यांचे आपल्याला मेजर्स काढायचे आहेत आणि हे 2 अँगल्स आपल्याला काही मेजरमेंट दिले. बाकी काही नावं, पूर्ण अशी नावं ABC RHD मागच्या ह्याच्यात होतं तसं पहिल्या ह्याच्यात, तसं इथं काही दिलेलं नाही आहे. पण मी इथं आपल्याला फक्त ह्या दिलेल्या ज्या 2 अँगल्स आहेत त्यांच्यापैकी आपल्याला ते काढायचे आहेत. ओके, मग आपण आता काढूयात अँगल्स. हे जे फॉर्म होत आहेत ते काय आहे, त्यांना आपण पाहिजे तर आधी नेमिंग करूयात थोडीशी. आपल्याला ABCD आहे तसंच आपण त्यांना पण काहीतरी नावं देऊयात. सपोज आपण ह्याला नाव देऊयात X आणि ह्याला देऊयात Y. ओके, ह्याला XY असे नाव दिले. ओके, आता आपल्याला कोणते काढायला, कोणते ज्या ज्या अँगलची गरज आहे त्यांचीच आपण नावं देऊन घेऊयात. आता ह्यांना XY आपण गृहीत केलेलं आहे. ओके, म्हणजे A आणि X काय झाले, लिनियर पेअर अँगल झाले. म्हणजे इकडच्या काय आहे 110 तर इकडे आपल्याला मिळणार आहे. ओके, दुसरा आता B जो आहे, B आपल्याला काढायचं आहे. मग B काढण्यासाठी ह्या अशा पॅरलल लाईन इकडच्या अँगलने बघायचं आहे. पण आता इकडचा B काढण्यासाठी त्याच्या आधी मला वाटतं C आपल्याला मिळेल. नाही, पण A आणि C हे कॉन्ग्रुएंट नाही आहेत का, नाही एका ट्रान्सव्हर्सलचेच का, नाही. आपल्याला बघण्याचा इकडचा व्ह्यू. A आणि इकडचा कॉन्ग्रुएंट होईल. C आणि हा होऊ शकतो कॉन्ग्रुएंट. Y, C आणि Y कॉन्ग्रुएंट होईल म्हणजे C मिळेल आपल्याला. ओके, C मिळेल Y बरोबरचा आणि त्यानंतर मग हा D सुद्धा मिळेल. ओके, 180 डिग्रीचा.
त्यानंतर हा मिळाला की ही ट्रान्सव्हर्सल नाही आहे, ट्रान्सव्हर्सल आपली अशी ट्रान्सव्हर्सल आहे, अशी ट्रान्सफर असं असेल तर हे दोघं कॉन्ग्रुएंट, हे दोघं कॉन्ग्रुएंट येणार का नाही, आपल्याला असे दोघं कॉन्ग्रुएंट येतील, हे करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत. इकडे आपल्याला जो झेड तयार होईल असा जो आपण झेड म्हणू शकतोय, मग इथे झेड असा तयार होतोय बघा, हा बघा, हा एक्स आणि बी कॉन्ग्रुएंट आहे, एक्स आणि बघा बरं नाही, एक्स आणि बी सुद्धा होणार नाही, एक्स आणि बी सुद्धा नाही होणार, एक्सटेरियर अल्टरनेट पण येत नाही, इकडचा गेला पाहिजे त्याच्यासाठी. मग आपल्याला हे दोन मिळालेत आणि आता हा जो आहे अँगल, हा बी आणि डी आपल्याला काढायचा आहे, बी आणि डी तर मिळेल, ओके, डी मिळेल. आता बी काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, इकडचा पण एक अँगल लागणार आहे, म्हणजेच या दोन पॅरलल लाईन्स आणि यांच्यामध्ये होणार आहे हे दोन अँगल्स, ओके. इथला आपल्याला अँगल मिळवण्यासाठी इंटेरियर अँगल टेस्ट आपल्याला घेत आहेत आणि मग त्याच्या अपोजिट अँगल आपल्याला घेत आहे, म्हणजे इथे एक आपल्याला एक अँगल घ्यावं लागेल. आता आपण आहेत त्या अँगलचं आधी काढत जाऊयात एक एक. मग आता आपण सपोज आपण आधी लिहूयात सपोज फ्रॉम फिगर अँगल x is equal to 100 degree and angle y is equal to 150 degree. ओके, लाईन काय म्हणणार आहे, P पॅरलल लाईन Q, दिस इज द गिवन अँड फर्स्ट ऑफ ऑल जी आपल्याला आधी ह्या एकाच ट्रान्सव्हर्सलची घ्यायची आहे, therefore लाईन L इज ट्रान्सव्हर्सल. ओके, या ट्रान्सव्हर्सल बद्दल बोलतोय म्हणून एल या ट्रान्सव्हर्सल सोबत होणारे अँगल हे आपल्याला दोन दिसत आहे, म्हणजेच लिहूयात आपण अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. काय म्हणणार आहोत आपण, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर, लक्षात येते सगळ्यांना, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, मग अँगल ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, हा आपल्याला दिलेला 110, म्हणजेच काय येईल, अँगल ए इज इक्वल टू 110 तिकडे गेले तर किती होणार आहे, 180 मायनस 110 म्हणजेच किती होणार आहे, 70. ओके, 70 डिग्री हा आपल्याला अँगल ए मिळालेला आहे. ओके, आता इथे ह्याला द्या पाहिजे तर इक्वेशन या दोघांना कॉमन, इक्वेशन 1 द इक्वेशन 2 असं आपण म्हटलं, इथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1, ओके, फ्रॉम इक्वेशन 1 इथे रिझन लिहिलेत, रिझन लिहिणं आवश्यक आहे. ओके, आता इथे झालं आपल्याला ए मिळालेला आहे, कोणता मिळालेला, ए हा मिळालेला आहे. आता आपण आधी सी काढायचा प्रयत्न करूयात, हां सी काढूया, किंवा आधी एच आधी ह्या दोघांच्याच ट्रान्सव्हर्सलचाच आपण आधी विचार करूया हिअर ऑल्सो, कारण आपण हे जे भाग लिहिलेला आहे पी आणि क्यू आणि एल ही ट्रान्सव्हर्सल, मग ह्याच्याशी निगडीत आधी आपण अँगल काढून घेऊया. ओके, मग इथे आपल्याला काढण्यासाठी हा जो अँगल आहे तसाच इकडचा पण काय होईल, हां बघा आता हा अँगल आणि ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे होणारा हा अँगल, हे दोघं काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट. का बरं सांगा, करस्पॉन्डिंग अँगल हा आपल्याला मिळेल. ओके, पण ह्याला आपल्याला नाव द्यायला लागणार आहे, नाव आपण काय देऊयात ह्याला, एखादं नाव, सपोज ह्याला नाव काय देऊयात, XY Z देऊयात. ओके, झेड देऊयात, सपोज angle Z is made in between intersection of line Q and line L. Okay, apply. Therefore angle A congruent angle Z काय म्हणायचं आहे, corresponding angle theorem.
therefore we have angle Z is equal to 70 degree from equation 2. ओके, अँगल झेड मिळाला 70. आता आपण अँगल झेडची मदत इकडे घेऊया. अँगल झेड कॉन्ग्रुएंट अँगल बी वाय वर्टिकली opposite angles, therefore angle B is equal to 70 degree. ओके, जे जे आपल्याला काढायचे ते आपण बॉक्स करत चाललेलो आहोत. मग ह्याला द्यायचं अँगल इक्वेशन नंबर 3. ओके, आता आपल्याला जायचं आहे सेकंड थर्ड वनला. हा भाग झाला असेल तर पॉज करून लिहून घ्या. पुढचं मी त्याला वरचं रफ करते. बघा आता पुढचा काय आहे भाग, आपल्याला सीकडे जायचं आहे. सी आणि हे वाय हे काय आहेत आपले करस्पॉन्डिंग अँगल. ओके, मग काय आधी लिहायचे, लाईन पी पॅरलल लाईन क्यू गिवन अँड कोणती लाईन एम इज ट्रान्सव्हर्सल. ओके, therefore angle C congruent angle Y corresponding angle theorem. Okay, therefore angle C is equal to 150 from equation 1 मध्ये आपण y ची व्हॅल्यू तिथे दिलेली. ओके, अशा प्रकारे अँगल C मिळाला. आता अँगल D मिळवूयात आपण. हे दोघं काय आहेत लिनियर पेअर. अँगल Y प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. लिनियर पेअर अँगल्स, देअरफॉर अँगल Y किती आहे 150 प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल D इज इक्वल टू 180 minus, okay, angle D is equal to 180 minus 150 degree. That means what? किती होईल, angle D मायनस करा, किती येणार आहे, 65 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे असे कॅल्क्युलेट करायचे आहे. तुम्ही पाहिजे तर सिक्वेन्स तुमचा आधी ए आला नंतर डी आला नंतर बी असं काही आला तरी तुम्ही मात्र प्रॉपर्टीज आपल्याला प्रॉपर वापरायचे आहेत. लक्षात ठेवायचे पी आणि क्यू ह्या पॅरलल लाईन्स आहे, एल एम पॅरलल आहेत का, त्याच्यामुळे हे असे अँगल आपल्याला कुठे कॉन्ग्रुएंट दिसतील का, नाही. अशा इकडच्या डायरेक्शन ए झेड होतील, सी वाय होतील, हे करस्पॉन्डिंग अँगल. यांच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही हे दोन इंटेरियर अँगल इकडचे दोन, ओके, या दोघांचे असे आपल्याला कुठेही दिसणार नाही. फक्त आपल्याला बघण्याचा व्ह्यू बदलायचा आहे, त्या प्रकारे करायचं आहे. ओके, आपण आता बघूयात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा फिगर अशी दिलेली आहे. इन फिगर लाईन एल पॅरलल एम अँड लाईन एन पॅरलल पी. बघा हे दोन्ही पण पॅरललचे आपल्याला दिले. म्हणजे असं काही नाही, मगाच्या ह्याच्यात काय होत्या, आडव्या होत्या त्या ट्रान्सव्हर्सल होत्या आणि त्या पॅरलल नव्हत्या, पण उभ्या होत्या त्या पॅरलल लाईन्स. इथे आता कोणतीही तुम्ही घेतली तरी चालणार आहे. दोन्ही इकडच्या पण पॅरलल आहे. एकदा ह्याला पॅरलल म्हटलं तर ह्या ट्रान्सव्हर्सल असतील, ह्या पॅरलल असतील तर ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल होतील. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला काय प्रॉपर्टी यूज करायची ती करणार आहोत. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, अँगल एक फक्त अँगल इथला दिलेला आहे पी आणि एलच्या इंटरसेक्शनमधला 45 आणि आपल्याला ए बी आणि सी काढायचे. अतिशय सोपं आहे. बघा इथे आपल्याला हा अँगल दिलेला आहे 45 दिलेला आहे. ओके, 45 दिलेला आहे आणि ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आपण समजा एल आणि एम पॅरलल लाईन्स म्हटल्या तर ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. ओके, ही ट्रान्सव्हर्सल आली तर इकडचा नाही. मग इथे बघा आता ह्या दोघांमध्ये आपल्याला कोणता मिळेल तर इकडचा आधी आपल्याला एक अँगल घ्यावा लागेल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलसाठी. मग करस्पॉन्डिंग अँगलसाठी समजा आपण हा म्हणूयात एक्स घेतला. ओके, हा एक्स घेऊयात म्हणजे एक्सची मदत होईल. इथं आपल्याला हा 45 मिळेल. ओके, 45 मिळाला म्हणजे ह्याचा इकडचा ए काय मिळेल आपल्याला
90 डिग्रीचा, म्हणजे काय सॉरी 180 डिग्री, म्हणजे लिनियर पेअरमधून ए कॅल्क्युलेट होईल. एच्या अपोजिट इकडे पुन्हा काय होईल, तो व्हर्टिकली अपोजिट अँगल हा मिळेल. हा मिळाला की ए बी आणि सी पुन्हा कॉन्ग्रुएंट. का बरं, तर ह्या दोन पॅरलल लाईन्स आणि एम ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर काय म्हणता येईल, बी आणि सी हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. ओके, आपल्याला अशा प्रकारे एक्स फक्त एक आपल्याला घ्यावा लागेल. ओके, आधी आपण हे लिहिणार नाही, फक्त एक्स आपण घेऊयात तिथे. लिहा सपोज काय म्हणूयात, अँगल एक्स इज मेड in between line किंवा in the intersection असं लिहूया. between म्हणण्यापेक्षा in intersection of line काय म्हणता येईल, P आणि M. ओके, लाईन P and लाईन M. ओके, नाव काय दिलं आपल्याला, आधी आपण यूज कोणता करणार आहे, ह्या दोन लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल असं समजणार आहोत. मग आपल्याला येणार आहे इकडची लाईन आणि ह्या अँगलपासून जो गिव्हन अँगल आहे तो तिथं आहे. ओके, ह्याला पण आपण पाहिजे तर म्हणूया वाय असं नाव देऊया. ओके, तिथं पण घेऊया सपोज अँगल वाय इज इक्वल टू 45 डिग्री गिव्हन the equation number 1. Now line L parallel line M given and कोणत्या ट्रान्सव्हर्सलचा आपण घेणार आहोत, P या म्हणून काय घ्यायचं आहे, लाईन फक्त हे लिहिताना आपल्याला काय घ्यायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे नावं. लाईन P इज अ ट्रान्सव्हर्सल. ओके, therefore angle y is congruent to angle x. काय म्हणणार आहोत, corresponding angle theorem. Therefore angle x is equal to 45 degree from equation 1. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय. आता आपल्याला आहे मी पण 45 मिळेल. आता ह्याच्या इकडचा काय घेऊ, कोणताही ए काढा आधी किंवा बी. आता ए काढूयात आपण, मग काय होईल, तो लिनियर पेअर. अजूनही आपण एल एम आणि पीच्या इंटरसेक्शनबद्दलच बोलतोय म्हणून काय इथे ते त्याच्या संदर्भातल्याच आधी हा घेऊया. म्हणजेच काय येणार आहे, अँगल एक्स प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर. लक्षात येत आहे ना सगळ्यांच्या. देअरफॉर अँगल एक्स किती आलेला आहे आपल्याला, 45 डिग्री. अँगल ए कॅल्क्युलेट करायचा आहे आणि हे कुठून, एक्सची 45 कुठल्यामधून घेतली आपण, इक्वेशन नंबर पाहिजे दिव्या 2. ओके, फ्रॉम इक्वेशन 2. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 180 minus 45. Angle A is equal to 5, 3, 135. ओके, 135 हे आलेलं आहे आपलं अँगल ए. कोणतं आलेलं आहे, अँगल ए आपला 135. मला द्या इक्वेशन नंबर 3. बघा बरं, 5 कॅरी 1. ओके, अँगल ए ची व्हॅल्यू मिळाली 135. आता बी आपण काढूया. बी काढण्यासाठी थोडंसं आपण वरचं रफ करतोय. मला आधी तर त्या आधीच जरा मागे रिवाइंड करून तो पॉज करा आणि तेवढं लिहून घ्या. नंतर बघा ए काढलाय. आता बी आपला व्हर्टिकली अपोजिट घेऊया. असा तुम्ही लिनियर पेअर घेतला तरी चालेल, सोपा आपण घेऊया. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, vertically opposite angle. Therefore angle B is equal to angle A इतकाच, म्हणजे angle 135.
ह्याला ते इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 3 आणि ह्याला द्यायचं 4. ओके, नंतर राहिलं आपलं डी झाला, ए झालं, बी झालं. आता बीचा हा काय आहे, आता ह्या 2 पॅरलल लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल. इथे लिहावं लागेल मात्र लाईन कोण आहे, एन पॅरलल लाईन पी. एक आहे पुन्हा गिवन अँड लाईन एम इज ट्रान्सव्हर्सल. ओके, मग आता ह्या 2 लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल म्हटल्यावर हे दोघं काय आले त्याचे करेस्पॉन्डिंग. अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी काय म्हणायचं आहे, करेस्पॉन्डिंग अँगल थेरम. ओके, मग आपल्याला मिळणार आहे सीची व्हॅल्यू बी एवढीच, म्हणजेच अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री. ओके, याला लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन 4. ओके, दिस वे आपल्याला अशा ह्या व्हॅल्यू काढायच्या